तर हे तयार आहे आवळे आपण फोडून त्याची कँडी बनवलेली आहे। तर ह्यामधील जीवनसत्व बिलकुल कमी झालेले नाहीत। तर आपली ही आवळा कँडी पित्तनाशक तयार झालेली आहे। बघू शकता एकदम अशी सॉफ्ट आहे। तोडून दाखवतो, एकदम सुरेख बनलेली आहे, मस्त। आपला आग्र्याचा पेठा जो असतो का नाही तशीच बनलेली आहे। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवलेली आहे न शिजवता न वाफवता ही आपली आवळा कँडी। बघू शकता किती मस्त बनलेली आहे। तर सर्व आवळ्यामधील न्यूट्रिशन्स बिलकुल वाया जात नाहीत अशी जर बनवली तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून चॅनलला सबस्क्राईब। आपण आज बनवतोय बिना शिजवता आवळा कँडी। एकदम मस्त होते आणि खूप छान बनते, वर्षभर टिकते। आवळा सध्या सीझनमध्येच भेटतो, तर आपण वर्षभर आवळा खाण्यासाठी अशी कँडी बनवून स्टोअर करू शकतो। तर हे अर्धा किलोपेक्षा थोडेसे जास्त म्हणजे 600 ग्रॅम असतील आवळे इथे। तर आपल्याला ह्यांना आता फ्रीजरमध्ये ठेवायचे 12 तासांसाठी। हे आवळे स्वच्छ धुवून घेतले। असे मोठे बघून आवळे घ्यायचे म्हणजे कँडी आपली छान बनते, मोठी मोठी। तर आता एखादा फायबरचा डबा असेल त्यामध्ये ठेवलं तरी चालतील। मी आता कॅरी बॅगमध्ये ठेवणार आहे। तर आता हे फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे। तर हे आवळे फ्रीजरमध्ये ठेवून 12 तास होऊन गेलेले आहेत। काल ठेवले होते, काल म्हणजे गुरुवारी दुपारी ठेवले होते। तर आज शुक्रवारी काढलेले आहेत। बघू शकता मस्त असे कडक बनलेले आहेत। तर आता आपल्याला ह्यावरील साल काढून घ्यायचे। हे अशा पद्धतीने लगेच निघते। चाकूने जरी काढले तरी निघून जाते लगेच। अशा प्रकारे आपल्याला सर्व आवळ्यांचे मागचे साल काढून घ्यायचे। आवळा सर्व प्रकारे गुणकारी आहे, त्यामुळे हे सालाची पावडर बनवून केसांना लावली तरी चालेल न फेकता। आणि आता आपण पाहू हे आवळे, ह्यातील असं पाणी काढायचे। आणि आपल्याला याचे आता फोडून घ्यायचे। सुरीने लावता सुद्धा निघतो। हे अशा प्रकारे हे पाणी म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळं असं पाणी काढून घ्यायचं आपल्याला आणि असे सर्व आवळे फोडून घ्यायचे। तर आता हे सर्व आवळे आपले असे छान मस्त काढून घेतलेत हे कँडी बनवण्यासाठी। तर आपल्याला याला आता तर हे 600 ग्रॅम आवळे होते, त्यासाठी आपल्याला आता हे 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो साखर ह्याला मुरत ठेवायचे आता 3 दिवसासाठी। अगोदर खाली साखरेचं थर द्यायचं आहे। माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। तर आता हे साखरेचा थर टाकलाय, त्यावरती आपल्याला कँडी टाकायची ही।
द्यायचा आहे. आवळ्यामध्ये खूप न्यूट्रिशन्स असतात, तर अशा पद्धतीने जर कँडी बनवली तर त्यातले जीवनसत्व बिलकुल जाणार नाही. त्वचेसाठी ज्यांना शुगर आहे त्यांनी सुद्धा आवळा खायला पाहिजे जास्त प्रमाणात. आणि पोटाचे विकार, त्वचेचे विकार, केस गळतीसाठी आवळा खूप फायदेशीर आहे. तर आता परत आवळ्याचा थर झाला आहे, अजून साखरेचा लेअर द्यायचा आहे. आता तुम्ही आवळा कँडी कशा पद्धतीने बनवता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आता हा राहिलेला आवळा टाकायचा आहे. यावरती आता राहिलेली साखर. ह्याला 2-3 तासामध्येच भरपूर पाणी सुटतं. ठेवायचे आणि उद्या हलवून घ्यायचे. तर आता दुसऱ्या दिवशी आपल्याला साखर टाकलेली हे मिक्स करून घ्यायची आपली कँडी. जवळजवळ अर्धी साखर विरलेली आहे. टाकायचं. लिंबामुळे काय होतं, कँडीचा कलर वर्षभर अशाला असा राहतो, पांढरी शुभ्र होते. ह्याला परत झाकून ठेवायचे आणि उद्या हलवायचे परत. म्हणजे आज 2 दिवस झाले. तर आज तिसरा दिवस आहे. आपल्याला ही कँडी परत हलवून घ्यायची. आपण हिला 4 दिवस ठेवणार आहोत. कच्चीच आहे, आपण उकडली नाही, त्यामुळे अजून उद्याचा दिवस अशीच ठेवायची. थेट आपण परवा वाळत घालणार आहोत. तर आज ह्याला 4था दिवस आहे. तर आजच्या दिवस आपल्याला पाकामध्ये ठेवायची ही कँडी आणि मग उद्या वाळत घालायची. मस्त मुरलेली आहे, बघू शकता. तर आज आपली ही कँडीला 5वा दिवस आहे. तर छान मुरलेली आहे. आता आज काढून घ्यायची आपल्याला. छान मुरलेली. आपण कच्चेच आवळे टाकल्यामुळे त्याला 4 दिवस ठेवले आपण मुरण्यासाठी. तर आता मस्त मुरलेली आहे. आता आपल्याला आज वाळण्यासाठी ठेवायची. तर त्यासाठी अगोदर ह्याला यातलं शुगर सिरप बाजूला निघण्यासाठी एका गाळणीवर काढून घ्यायची. त्याला अशीच गाळणीवरती 1 तास ठेवायची. म्हणजे यावरील शुगर सिरप निघून थोडीशी असे ओलसर राहणार नाही. हे अशीच ठेवायची 1 तास. तर आता ह्याला 1 तास झालेला आहे. थोडीशी साखर राहिली, पण ही खूप छान लागते खाताना. वाळल्यानंतर मस्त अशी कडक बनते आणि कँडीला अशी चिटकून राहते. तर खूप छान वर्षभर अशाला अशी राहते ही कँडी. कलर बघू शकता, बिलकुल चेंज झालेला नाही आहे. आणि भरपूर न्यूट्रिशन्स यामध्ये आपण शिजवलं नाही, त्यामुळे सर्व यातील जीवनसत्व आवळ्याचे बिलकुल गेलेले नाही. त्यामुळे ही एकदम अशी पौष्टिक बनलेली आहे आपली कँडी, पित्तनाशक. तर आता आपल्याला हे सुकवायला ठेवायची. तर त्यासाठी मी एक ताट घेतले. तर आपल्याला ताटामध्ये अशी ठेवायची. म्हणजे काय होतं ना, पटकन वाळली जाते
आपली पहिली शिजवून बनवलेली कँडीसुद्धा एकदम मस्त झालेली आहे. तिलासुद्धा तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. सर्वांना आवडलेली आहे ती भरपूर. तशीच ही सुद्धा एकदम मस्त झालेली आहे. बघू शकता कलर आणि कशी मस्त रसरशीत बनलेली आहे. मी एक तोडून दाखवते. बघू शकता कसा आतपर्यंत पाक गेलेला आहे. आवळा कच्चा आहे तरीसुद्धा. तर आपल्याला जर आवळ्यामधील न्यूट्रिशन्स कमी होऊ द्यायचे नसतील आणि असे मस्त सर्व आवळ्याचे जीवनसत्व तसेच राहिले पाहिजे तर अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. खूप छान बनते ही कँडी. अशी चॉकलेटसारखी मुलंसुद्धा आवडीनं खातील इतकी मस्त लागते. मला आणि सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. तर अशाच पद्धतीने आपल्याला ही सर्व कँडी व्यवस्थित एक एक अशी पसरून घ्यायची. 2 दिवसामध्ये छान वाळते. आणि जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर फुल फॅनच्या हवेखाली सुद्धा छान होऊ शकते, पण कदाचित कलर चेंज होऊ शकतो, पण सुकते छान. तर अशाच पद्धतीने मी सर्व पसरून घेणार आहे. तर हे शुगर सिरप आपल्याला असं स्टोर करून ठेवायचं आहे. पहिल्या कँडीचं पण ठेवलेलं आहे सरबत बनवण्यासाठी. फ्रीजमध्ये ठेवायचे. ते 2-3 महिने आरामशीर टिकतं. तर ही आपली कँडी तर आता हिला उन्हामध्ये ठेवायचे. बघू शकता काय सुरेख कलर आलेला आहे, म्हणजे बिलकुल लालसर उठलेली नाही, त्यामुळे वाळली तरीही अशीच राहते. तर आता वाळत ठेवणार आहे मी. तुम्हाला ऊन नसेल तर फॅनच्या हवेखाली ठेवून पहा, होते व्यवस्थित. 2 ते 3 दिवस लागतात. तर हे तयार आहे आपली न शिजवता ही आवळा कँडी. बघू शकता कशी मस्त अशी आतपर्यंत पाक शिरलेला आहे. 2 दिवस वाळवली आहे, मस्त वाळली आहे. बघू शकता एकदम मस्त परफेक्ट कँडी झालेली आहे, बाजारात जशी मिळते तशीच. यावरती थोडीशी आपली पिठी साखर भरभरायची, नाही टाकली तरी चालेल. कमी ऊन असेल तर अजून 1 दिवस 2 दिवस तुम्हाला जितके दिवस वाळवायची तितके चालेल, पण हे कडक ऊन होतं त्यामुळे 2 दिवसामध्ये छान वाळलेली आहे. वर्षभर अशीच टिकते, पांढरी शुभ्र राहते. तर आता काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची, म्हणजे व्यवस्थित वर्षभर टिकते. बिलकुल पाण्याचा हात लागू द्यायचा नाही, म्हणजे मस्त अशी टिकते वर्षभर. तर तयार झालेली आपली ही आवळा कँडी. तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.